नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. प्रशासनामार्फत चांदवड देवळा तालुक्यातील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून रीतसरपणे जमीन संपादित करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोबदला देणे बंधनकारक असताना तसे न करता प्रशासन व पोलिसांचा धाक दाखवून बळजबरीने महामार्गाचे काम चालू केले. पूर्वीचा महामार्ग 12 मीटरचा होता, पण आता सध्या स्थितीला 30 ते 35 मीटर महामार्गाचे काम चालू असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांना विश्वासित न घेतल्यामुळे शेतकरी व चांदवड देवळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G बाधित शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य यांनी आपल्या परिवारासह बैलगाडी ट्रॅक्टर घेत आज देवळा चांदवड रस्त्यावरील कापसे फाटा येथे काही काळ रस्ता रोको करत प्रशासनाचा जाहीर निषेध करत आंदोलन केले. आंदोलनाची माहिती शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना मिळताच त्यांनी तात्काळ आंदोलन ठिकाणी भेट देऊन संतप्त शेतकरी व अधिकारी यांची भेट घेत शेतकऱ्यांची भावना समजून संघर्ष समितीचे सदस्य व शेतकरी तसेच अधिकारी यांची संयुक्तरित्या मीटिंग घेऊन येत्या 8 दिवसात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना ग्रामीण संपर्क प्रमुख सुनील पाटील, शांताराम ठाकरे, विजय पगार, चांदवड देवळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G बाधित शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष देवानंद यशवंत वाघ, बाधित शेतकरी हरिश्चंद्र पंडित आहेर, अमित शिवाजी मोरे, सागर आहेरराव, शांताराम दादाजी खैर, विजय आहेर, बापू आहेर, जगन्नाथ गुंजाळ आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते. 752G या राष्ट्रीय महामार्गातल्या ज्या कंपनीने हे टेंडर घेतलेलं आहे त्यांनी आम्हाला कुठं विश्वासात घेतलं नाही. आमच्या मध्ये त्या रस्त्यालगतली शेती, विहिरी, फळबागा, घरं, शेतकऱ्याचं कसं असतं शेती माल साठवण्यासाठी काही चाळी, शेड हे सर्व उभारलेलं असताना या कंपनीने ते कुठलाही मोबदला देत नसताना किंवा त्यांच्याशी समाधानकारक चर्चा न करता एक दांडुकेशाही पद्धतीने म्हणावं या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आतापर्यंत हा नॅशनल हायवे म्हणजे 752G या रस्त्याचं नाव आहे. हा 752G हा किती मीटर रुंदीचा आहे, याची लांबी किती आहे आणि सार्वजनिक बांधकामने हा रस्ता किती मीटरचा होता, TLR म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय त्यांच्याकडे किती मीटरचा होता आणि नॅशनल हायवेवाले कितीमध्ये काम करत आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही आणि ही फक्त दडपशाही चालू आहे. शेतकऱ्यांना ठार मारण्याचं या ठिकाणी काम चालू आहे आणि ते झाल्यानंतर शेतकऱ्यांना 1 रुपया जरी मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्याच्या जमिनी या हडप करून हा रस्ता बनवण्याचं काम या शासनाचं चालू आहे. या शेतकऱ्यांच्या वतीने मी या शासनाचा जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज कापसीपाटा BR गोयल कंपनीसमोर लाक्षणिक उपोषण केलं आणि त्या उपोषणासाठी आमच्या सन्माननीय सर्व मंडळी आली होती शेतकरी वर्गातली. तर फक्त आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या जमिनी तुम्ही चोरून घेऊन चालले, चोरलेली जमीन आम्हाला आमची परत द्या, एकदम त्याचा मोबदला द्या, काहीतरी करा आणि थांबवा. हे सर्व एवढे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीने मी आज आपल्या सर्वांसमोर एक सांगतोय. आज आम्ही शेतकऱ्यांनी मोठं उपोषण केलेलं आहे. 8 दिवसाच्या आत या निर्णय या रस्त्या संदर्भात 752G संदर्भात जर लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत जर तोडगा निघाला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने पुढे कठोर पाऊल भविष्यात उचलण्यात येईल आणि शेतकऱ्यांना याचा मोबदला 8 दिवसात आमचं क्षेत्र किती गेलं, काय गेलं, कसं गेलं हे सिद्ध करून द्यावं. नाहीतर भविष्यात येणारा काळ फार कठीण राहणार आहे. त्यासाठी मी या नॅशनल हायवे शासनाला एक विनंती करतो की लवकरात लवकर त्याचं आम्हाला काहीतरी तुम्ही निराकरण करा आणि आमच्या या जमिनीच्या संदर्भात जो विषय आहे तो मार्गी लावा. नाही तर येणाऱ्या 8 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारण्याचं काम करू. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.